मी आनंद करंदीकर. मी तुमच्याशी आज बनावटांचा बिमोड करण्यासाठी काय केले पाहिजे यावर बोलणार आहे. याच विचारवेध चॅनेलवर 2 वर्षापूर्वी मी मोकाट खुन्यांना आवरा असे एक भाषण केलं होतं आणि त्याच्यामुळे मध्ये काय काय बनावट खतं, बियाणी, वाहनांचे सुटे भाग ह्याचा किती वाईट परिणाम लोकांना भोगावा लागतो ह्याच्याबद्दल मी लिहिलं होतं. त्याचीच पुढे लेखमाला 2022च्या एप्रिल, मे, जूनच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्याच्यात काही नवी प्रकरणंही आहेत. उदाहरणार्थ बनावट बातम्या. या सगळ्या बनावटांचा बिमोड करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल मी ह्या लेखमालिकेच्या शेवटच्या लेखात जरा सविस्तर भूमिका मांडली आहे आणि भाषण लांबत राहतं, ते आटोपतं राहावं म्हणून तो लेखच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तेव्हा साधनेच्या 4 जून 2022च्या अंकात आलेला बनावटांचा बिमोड करण्यासाठी काय केले पाहिजे हा लेख. काय केलं पाहिजे? पहिला मुद्दा, योग्य तंत्रज्ञान विकसित करून वापरात आणण्याची गरज आहे. वस्तू कुठल्या कारखान्यात बनवण्यात आली आणि ती वितरण व्यवस्थेतून कुठल्या क्रमाने किरकोळ विक्रेत्यांकडे पोचली याचा नेमका मागोवा घेण्याचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे असे तज्ज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाला ब्लॉकचेन असे नाव आहे. असे तंत्रज्ञान विकसित करून बनावट मालाचा बंदोबस्त करण्याचा इरादा नीती आयोगानेही व्यक्त केला आहे. मात्र अजून असे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरात असल्याचे माझ्या पाहणीत मला आढळलेले नाही. तंत्रज्ञानाचं दुसरं उदाहरण, नागपूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च ही केंद्र सरकारची संस्था आहे. ह्यांनी बीटी कापसाचे बियाणे बनावट आहे का याचा शोध घेण्याचा एक सोपा मार्ग विकसित केला आहे असा दावा केला आहे. त्यांनी विकसित केलेले बीटी कॉटन टेस्ट किट हे अंदाजे 1300 रुपयाला उपलब्ध आहे आणि शेतकरी ते स्वतःसुद्धा सहज वापरू शकेल असे सांगितले आहे. मी थोडी चौकशी केली आणि हा दावा अतिशयोक्त असण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात बीटी कपाशीचे बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे बियाण्याचा दर्जा तपासून पाहण्यासाठी हे टेस्ट किट्स उपलब्ध आहेत का, तर ते नाहीत असे मी केलेल्या थोडाफार पाहणीत लक्षात आले. यावर सांगितलेली दोन्ही तंत्रज्ञानं म्हणजेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान किंवा बीटी कॉटन टेस्ट किट ही शक्य कोटीतील आहेत. ती विकसित करता येणे शक्य आहे. अर्थात तंत्रज्ञान विकसित झाले की त्याला बगल कशी द्यायची याची जुगाड पद्धतीही बनावटवाले विकसित करतील. पण राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि मोठ्या कंपन्या यांच्याकडे असलेले मनुष्यबळ व साधनसामुग्री लक्षात घेता या तंत्रवैज्ञानिक स्पर्धेत बनावटवाले फारसे टिकून राहू शकतील असे मला वाटत नाही. त्याचबरोबर काही शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक पद्धती विकसित करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, ट्रकला ॲक्सिडेंट झाला तर तो बनावट सुट्या भागामुळे झाला का हे पद्धतशीरपणे कसे शोधायचे. शेतीतील पीक कमी पिकले तर उगवलेल्या धान्याची तपासणी करून बियाणे कमी प्रतीचे होते का हे कसे ठरवायचे. असे तंत्रज्ञान विकसित झाले, तपास पद्धती विकसित झाल्या की झालेले नुकसान बनावट मालामुळे झाले का हे ठरवणे सोपे होईल. ज्यांचे बनावट मालामुळे नुकसान झाले आहे ते असा शोध घेऊन आपल्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले भरतात. असे बनावट मालांच्या उत्पादकांना, वितरकांना आणि विक्रेत्यांना जितके जास्त लक्षात येईल तितका बनावट माल बाजारातून नाहीसा व्हायला मदत होईल. हा झाला पहिला भाग, तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर करण्यावर. दुसरा भाग,
कायद्यातील तरतुदी की ज्या काही नव्याने करण्याची, काही सुधारण्याची गरज आहे. अर्थात निव्वळ कायदे करून उद्दिष्ट साध्य होत नाही. कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चांगली यंत्रणा असावी लागते. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते आहे हे पाहण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणेवर देखरेख करणारी आणि वेळप्रसंगी दडपण आणणारी जनसंघटना अस्तित्वात असावी लागते. पण तरीही गुन्हेगारांना धाक वाटेल अशी शिक्षा सांगणारे कायदे असले तर अंमलबजावणी यंत्रणा आणि जनसंघटना अधिक कार्यक्षमपणे काम करू शकतील. म्हणून कायद्यात काय सुधारणा आवश्यक आहेत याची चर्चा उपयुक्त आहे. बनावट औषधे आणि वाहनांचे सुटे भाग हे प्राणहानीला प्रत्यक्ष आणि थेट जबाबदार असू शकतात. बनावट औषधे कमी प्रतीची होती, आजाऱ्यांना त्यांचा गुण आला नाही आणि म्हणून आजाऱ्याचा मृत्यू झाला असे असले तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून दाखल झाला पाहिजे. वाहनाला झालेल्या अपघातात जर मृत्यू झाले आणि जर अपघाताला बनावट सुटे भाग कारणीभूत होते असे दिसले तर तोही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणूनच दाखल केला पाहिजे. या दोन्ही गुन्ह्यांबद्दल जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा देणारा कायदा केला पाहिजे. या कायद्याखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ज्या आरोपीवर ठेवण्यात येईल त्याला सहज जामीन मिळू नये. जामीन मिळवण्यासाठी आरोपीवर आपण गुन्हा केलेला नाही असे दाखवणारा थोडा तरी ठोस पुरावा सादर करण्याची जबाबदारी असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला बनावट बियाणेही कारणीभूत असली तरी त्याचा मनुष्यवधाशी असलेला संबंध थोडा दूरचा आहे. त्यामुळे बनावट औषधे आणि वाहनांचे सुटे भाग याविषयी कायद्यात जी तरतूद असेल तितकी तरतूद बनावट बियाणे तयार करणारे आणि विकणारे यांच्यासाठी असू शकणार नाही. बनावट बियाणे आणि कीटकनाशके बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या गुन्हेगारांना निदान 7 वर्षे सक्त मजुरीची किमान शिक्षा देणारा विशेष कायदा करण्यात यावा. सध्या कुठल्याही गुन्हेगाराला कुठलीही शिक्षा होत नाही हे मी माझ्या आधीच्या भाषणात सांगितलंच आहे. ज्या बनावट बातम्या प्रसिद्ध झाल्याने सामाजिक हानी होऊ शकते, उदाहरणार्थ हिंसक दंगली होऊ शकतील, अशा बनावट बातम्या लिहिणे आणि प्रसिद्ध करणे यासाठीही निदान 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असली पाहिजे. औषधांच्या बाटल्यांवर, गोळ्यांच्या पट्ट्यांवर स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने ठळक अक्षरात मुदत संपण्याची तारीख छापण्याची कायद्याने सक्ती असली पाहिजे. वितरकांकडे आणि किरकोळ विक्रेत्यांकडे असलेली सर्व मुदतबाह्य औषधे परत घेऊन ती नष्ट करण्याची जबाबदारी ही औषध उत्पादक कंपन्यांची असली पाहिजे. परत घेतलेल्या औषधांची किंमत किंवा तेवढ्याच किमतीची नवी औषधे औषध कंपन्यांनी वितरकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना पुरवली पाहिजेत. हे करणे कायद्याने सक्तीचे असले पाहिजे. असे न करणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड होईल अशी तरतूद कायद्यात पाहिजे. त्याचबरोबर मुदतबाह्य औषधे परत घेण्यात कुचराई करण्यास जबाबदार असलेल्या औषध कंपनीतील व्यवस्थापकांना गुन्हेगार समजून त्यांच्यावर फौजदारी खटला भरता आला पाहिजे. मुदतबाह्य औषधे परत न घेण्याची व्यवस्था करणाऱ्या औषध कंपनीच्या व्यवस्थापकांना निदान 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा असली पाहिजे. आता पुढचा मुद्दा, तंत्रज्ञान झालं, नवे कायदे झाले, आता अंमलबजावणीसाठीची सक्षम यंत्रणा असा तिसरा मुद्दा आहे. बनावट वस्तू बनवणे आणि विकणे या प्रकारचे गुन्हे शोधून काढण्यासाठी पोलीस खात्यामध्ये विशेष विभाग असला पाहिजे. असे गुन्हे शोधून काढणे एवढेच या विशेष विभागाचे काम असावे. असे गुन्हे शोधून काढण्यासाठी विशेष प्रकारचे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. ते या यंत्रणेत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आणि त्यात प्रवासी मेले तर हा अपघात बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे सुटे भाग बनवल्यामुळे झाला का हे शोधण्यासाठी विशेष प्रकारचे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे ज्ञान आवश्यक असते. ते देण्यासाठी म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगद्वारे
हा ॲक्सिडेंट बनावट भागांमुळे झाला का हे शोधण्याचं शिक्षण देण्यासाठी कदाचित या विभागात काम करणाऱ्यांना वर्षभराचे विशेष प्रशिक्षण लागेल. या विशेष विभागाने दरवर्षी आपल्या कामातून आपण किती गुन्हेगार शोधले याचा अहवाल जिल्हावार राज्यवार प्रसिद्ध केला पाहिजे. जर बसला किंवा ट्रकला अपघात झाला आणि त्यात जीवहानी झाली तर तो अपघात बनावट किंवा कमी प्रगतीच्या भागांमुळे झाला असण्याची शक्यता गृहीत धरून गुन्हेगारी अन्वेषण पद्धतीनेच या अपघाताची चिकित्सक तपासणी झाली पाहिजे. आपण दिलेल्या औषधाचा पुरेसा गुण आला नाही आणि पेशंट दगावला असे डॉक्टरला वाटले तर आपल्याकडे असलेले उरलेले औषध गुणवत्तेच्या तपासणीसाठी परीक्षणशाळेत पाठवणे हे डॉक्टरला त्याच्या कामाचा अनिवार्य भाग म्हणून सांगितले गेले पाहिजे. पेशंटच्या नातेवाईकांनी सुद्धा वाजवी फी भरून संशयित औषध परीक्षणशाळेत पाठवणे शक्य असले पाहिजे. आपण जरूर ते श्रम घेतले होते तरीही आपल्या शेतीत पुरेसे पीक उगवले नाही असे जर शेतकऱ्याला वाटत असेल तर ती फौजदारी तक्रार म्हणून नोंदवली गेली पाहिजे. या शेतकऱ्यांनी जेथून बियाणे घेतले तेथून बियाणे घेणाऱ्या इतर शेतकऱ्यांना असाच अनुभव आला का याची पद्धतशीर चौकशी पोलीस तपास यंत्रणेकडून झाली पाहिजे. औषधे, बियाणे आणि वाहनांचे सुटे भाग यांच्यामध्ये बनावट माल किती आहे याची बाजारातून माल खरेदी करून तपास करणारी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. ही तपास यंत्रणा प्रत्येक मालासाठी वेगवेगळी असली पाहिजे. मालाच्या गुणवत्ता रक्षणाची जबाबदारी ज्या यंत्रणेची आहे त्याच यंत्रणेला तपास यंत्रणेत सहभाग देता कामा नये. कारण मग बनावट माल कमी आहे असे सांगून गुणवत्ता रक्षणाची जबाबदारी असलेली यंत्रणा चांगले काम करत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तपास यंत्रणेवर दडपण येते. तपास यंत्रणेने आपण केलेल्या तपासातून आलेले निष्कर्ष राज्यवार जिल्हावार दरवर्षी जाहीर केले पाहिजेत. हा तिसरा मुद्दा झाला की एक तंत्रज्ञानाचा वापर, दुसरं नवं कायदे, तिसरं कायद्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा. पण एवढं पुरणार नाही. खरं काय पाहिजे? जनसंघटना. प्रत्येक क्षेत्रात उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन शिखर संघटना स्थापन केलेल्याच आहेत. त्या सर्वात वरच्या पातळीवर काम करतात. औषधे, बियाणे, वाहनांचे सुटे भाग या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिखर संघटना खालीलप्रमाणे आहेत. औषधांच्या क्षेत्रात द इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, ज्याला IPA म्हणतात. खतांच्या क्षेत्रात द फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया. बियाण्यांच्या क्षेत्रात फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया. बियाण्यांच्या क्षेत्रात नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया. वाहनांच्या क्षेत्रात सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स CIM. आपापल्या क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्यांचे हितसंबंध सामायिकपणे वर्धिष्णू करणे हा उद्योगातील शिखर संघटनांचा उद्देश आहे. आपल्याला अनुकूल असे धोरण असावे, कर असावेत यासाठी त्या सरकारकडे साकडे घालतात. आपल्या उद्योगातून जनतेला ज्या वस्तू पुरवल्या जातात त्या दर्जेदार असतील त्यासाठी प्रयत्न करणे हा या शिखर संघटनांनी सांगितलेला एक उद्देश असतो. या संघटना वेळोवेळी बाजारपेठेत आपल्या क्षेत्रात विकल्या जाणाऱ्या बनावट मालाविरुद्ध वर्तमानपत्रातून निवेदने देतात आणि त्याचा सरकारने बंदोबस्त करावा अशी मागणीही करतात. प्रत्यक्षात ते बनावट मालाचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष काहीही कृती करत नाहीत. आपल्या नावाने आपल्या ब्रँडखाली बनावट किंवा नकली माल विकला जाऊ नये हे बघणे ही त्या कंपनीची महत्त्वाची जबाबदारी असते. बनावट मालामुळे कंपनीची विक्री तर घटतेच, पण कंपनीची प्रतिमाही डागाळते. भारतातील आपला बाण जपण्यासाठी बनावट मालाविरुद्ध पद्धतशीर कारवाई करताना भारतातील मोठ्या कंपन्या दिसत नाहीत. अपवादात्मक असे ना, पण टाटा मोटर्सने बनावट सुत्या भागांविरुद्ध कारवाई कशी केली आणि ती मोठ्या प्रमाणावर कशी यशस्वी झाली याची हकीकत मी साधनेमध्येच आधी दुसऱ्या लेखात सांगितलीच आहे. वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या शिखर संघटनेत एकत्र चर्चा करून जर बनावट मालाविरुद्ध सामूहिक कारवाई केली तर बरेच काही शक्य होईल.
बनावट मालाविरुद्ध कारवाई करायला मोठ्या कंपन्या फारशा पुढे येत नाहीत, कारण या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट माल तयार करणाऱ्यांशी हितसंबंध असतात. साधनेत हे मी लेख लिहिल्यानंतर दत्तप्रसाद दाभोळकरांनी त्यांच्या अनुभवातनं याची प्रत्यक्ष उदाहरणं लिहून एक लेख छापला. त्याची मी तुम्हाला आठवण करून देतो. म्हणजे या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट माल तयार करणाऱ्यांशी हितसंबंध असतात याचाही उल्लेख आधी आला आहे. तरीही बाजारात आपल्या कंपनीच्या नावाने बनावट माल विकला जात नाही ना, हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी तो माल बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांची आणि त्यांच्या शिखर संघटनांची आहे. हे निश्चित भारतातील मोठ्या भांडवलशाही कंपन्यांची मक्तेदारी नफेखोरीची नशा उतरून ते बनावट मालाचा बंदोबस्त करतील अशी आशा करूया. पण हे कसे कधी घडेल हे मला सांगता येणार नाही. याच्या पलीकडे काही जनसंघटना आहेत. गुणवत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यावसायिकांच्या संघटना आहेत. उदाहरणार्थ इंडियन क्वालिटी असोसिएशन, इंडियन सोसायटी फॉर क्वालिटी. त्यांनी बाजारात येणाऱ्या बनावट मालाविरुद्ध अभ्यास करून मोहीम उघडली पाहिजे. पण या सोसायट्या किंवा त्यांचे सभासद हे काम करताना दिसत नाहीत. खरे तर सुधारित कायदे होण्याकरता, अंमलबजावणी यंत्रणेवर देखरेख आणि दडपण राहण्याकरता, बनावट मालामुळे ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान होते, ज्यांच्या जीवाला धोका संभवतो, अशांनी आपल्या संघटना उभारून बनावट मालाला विरोध केला पाहिजे. त्याच खऱ्या जनसंघटनांचा कारभार असतील. शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. त्यांच्या नेत्यांना बनावट बियाणे आणि बनावट कीटकनाशके, खते यांच्यामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान होते याची जाणीवही आहे. पण शेतकऱ्यांच्या संघटना बनावट मालाविरुद्ध आग्रहाने कारवाईची मागणी करताना त्यासाठी मोर्चे काढताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना बनावट बियाणे हे एक मोठे कारण आहे हे लक्षात घेतले की बनावट बियाण्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या संघटनांनी लढा पुकारणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते. सध्या माझ्या माहितीनुसार मी काही ज्या शेतकरी संघटनांशी बोललो त्यावरून काही शेतकरी संघटनांमध्ये बनावट बियाणे आणि कीटकनाशके याविरुद्ध कसे लढायचे याची चर्चा चालू आहे. लवकरच बनावट बियाण्यांच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी संघटना कृतिशील बनतील अशी आशा आहे. बनावट औषधांमुळे पेशंट मरतात. रोगाप्रमाणे त्या रुग्णांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या संघटना करणे आणि त्यांनी औषधांच्या दर्जाची हमी मिळेल यासाठी कृतिशील मागणी करणे आवश्यक आहे. बस आणि ट्रक ड्रायव्हर यांनी एकत्र येऊन आपल्या सुरक्षिततेसाठी संघटना उभारून वाहनांच्या बनावट सुट्या भागांविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. नाहीतर त्यांनाच फक्त दोष दिला जातो ॲक्सिडेंट झाला की, जबाबदार कोण? ड्रायव्हर. हे खरं नाही. आज तरी बनावट मालामुळे ज्यांच्या जीवाला धोका आहे अशांच्या संघटना अस्तित्वात नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा संघटना उभारण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे. या खोट्या, बनावट, नकली माल निर्माण करण्याच्या निर्लज्ज नफेखोरी नशेला वेळीच आळा घातला नाही तर लवकरच ही नशा येणाऱ्या पिढीवर जबर अंमल बसवणार आहे. त्या अगोदर या खोट्या नकली मालाची निर्मिती करणाऱ्या संस्कृतीची होळी करण्याची तातडीची गरज आहे. ही होळी पेटवण्यासाठी थोडीशी तरी साधनसामुग्री आणि जमल्यास ठिणगीसुद्धा पडली तर ते फार चांगले होईल. याच आशेवर स्वार होऊन मी हा लेख लिहिला आणि वाचून दाखवला. हे सगळं ऐकून तुमची झोप उडाली तर मी दिलगीर आहे. आभार.